नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला. धन्यरंकारजी. आपण लहानपणापासून एक भावगीत ऐकत आलो, भक्तिगीत ऐकत आलो की देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. म्हणतायत की देव देव्हाऱ्यात नाही किंवा देव देवालयात सुद्धा नाही, म्हणजे मंदिरात सुद्धा नाही. देव चोरून नेहिलं अशी कोणाची पुण्य आहे. म्हणजे विचार करायची गोष्ट आहे की देव जर देव्हाऱ्यातही नाही, देव जर मंदिरातही नाही, देवाला चोरूनही नेता येत नाही, मग असा देव आहे कुठे? हा प्रश्न आम्हाला तर सत्संगला यायच्या आधी सुद्धा कधी पडला नाही. म्हणतायत की माणसाची जिज्ञासू वृत्ती असली तर भगवंत मिळेल, पण ती जिज्ञासा सुद्धा मनामध्ये कधी उत्पन्न झाली नाही, काहीतरी विचारच केला नाही कोणत्या गोष्टीचा. वाचतो, आपण ऐकतो, वाचतो खरं, त्या गोष्टीचा विचार करत नाही की खरंच म्हणतायत की देव देव्हाऱ्यातही नाही, मंदिरातही नाही, त्याला नेता येत नाही, त्याला आणता येत नाही, मग असा देव असेल कसा? आणि तोच देव दाखवण्यासाठी निरंकारी मिशन आज आपल्यापर्यंत आले. प्रत्येकाने निरंकारी मिशनमध्ये जाऊन एकदा बघा की नेमकं दाखवतायत काय, सांगतायत काय. चुकीच्या गोष्टी ज्यावेळेस कानावर पडतात, एखादा कोणतरी म्हणतो की निरंकारी मिशनमध्ये देवाला मानतच नाहीत, हा चुकीचा संदेश पसरवू नका. निरंकारी मिशनमध्ये देवाला मानत नाही असं नाही, तर निरंकारी मिशन तुम्हाला खऱ्या देवाची ओळख करून देतात. जसं की रामदास स्वामी म्हणतायत की नाना देवांच्या नाना प्रतिमा, लोक पूजिती धरुनी प्रेमा, ज्यांच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे ते आधी ओळखले पाहिजे. आणि निरंकारी मिशन तुम्हाला ते दाखवायला आले. प्रेमाने बोला. निरंकारजी.